हॅलो फ्रेंड्स, तर आज उठायला मला लेट झालं होतं म्हणून मी लगेच आंघोळ वगैरे करून तयार झाले आणि या ठिकाणी ना आई तूप बनवत होते. तुपाचा वास इतका विचित्र येत होता ना, पण ते खायला एकदम भारी लागतं. स्कूबी या ठिकाणी ऋषीच्या पायासोबत खेळते आणि ऋषी माझ्यावर आहे ना खूप जास्त रुसलेला होता म्हणून तो असा विचित्र विचित्र तोंड करून माझ्याकडे बघत होता. आणि आज मला घरात भेटले फ्रुट्स, ते पण नकली. हा रुसलाय तर मलाच आता याला सॉरी म्हणावं लागेल म्हणून मी सॉरी म्हणला आणि त्याला मनवलं. रील शूट करायचं होतं त्यामुळे मी साडी घातली आणि तयार झाले. कमेंट मध्ये नक्की सांगा कशी दिसते. ऋषीने असा गेटअप घेतलेला आहे कारण की तो बनलेला आहे भोळा नवरा. हा झोपेतून उठला आणि याची फरमाईश होती मॅगी खायची. मग मी याच्यासाठी मॅगी बनवली, मॅगी खाल्ली आणि मी परत कामाला लागले कारण की मला लागायचं होतं स्वयंपाकाला. तर आज बनवते मी फोडणीची खिचडी कारण की आज जेवायला फक्त ऋषी आणि मीच होतो. खिचडीमध्ये कांदे, टमाटे, बटाटे टाकले आणि खूप सारे मसाले टाकले आणि त्यानंतर डाळ तांदूळ मस्तपैकी धुतले आणि ते पण कुकर मध्ये टाकले. जेवढं पाणी लागत होतं तेवढं पाणी कुकर मध्ये टाकलं आणि खिचडी लावून दिली. मला काम करून करून घाम येऊ लागला आणि हे माशे बघा ना मस्तपैकी इथं लेटून टीव्ही बघताय. ताट सुद्धा त्यांना जागेवर द्यावं लागतं. जेवण वगैरे करून नाईट स्किन केअर केली. आता डायरेक्ट झोपून राहणार आहे. बाय.